नागपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवस झालेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये शेतींचं आणि पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। काल पूर परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक शेतांमध्ये आज दुसऱ्या दिवशीही पाणी साचलेलं आहे, पिकांमध्ये पाणी साचलेलं आहे। आणि फक्त नागपूरच नाही तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, त्यासोबत वर्ध्याचा काही भाग, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागामध्ये खरीप पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हा जो संपूर्ण परिसर तुम्ही बघता या भागामध्ये कुठे धानाचं नुकसान झालेलं आहे। अजूनही पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी अजून 1 ते 2 दिवस लागणार, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। भंडारा गोंदियामध्ये धान पिकाचं नुकसान झालेलं आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये कपाशी, तुरी आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टी झाली, जमिनी खरडून गेल्या, पाणी साचलेलं आहे, त्या भागातले पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।